नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अंकुशवरच वार करायला निघालेल्या या बहुरूप्याच्या डोक्यात अबोली आता जोरानेच एक घंटा मारत म्हणते की बहुरूपी उर्फ सचित राजे ही झाली पहिली घंटा कुटुंबाला दिलेल्या प्रत्येक जखमांची। तुझ्यामुळे आमचं जगणं अवघड होऊन बसलं होतं। दिवस युगासारखा वाटत होता तर रात्र वैऱ्याची झाली होती। रुप्याला खूप वेदना होत असतात, परंतु तसाच अबोलीचा गळा पकडायला जातो आणि त्याच वेळी अंकुश जोरानेच त्याच्या डोक्यात दुसरी घंटा मारत बोलतो की ही झाली दुसरी घंटा। माझ्या अबोलीला कारण नसताना रडवलंस, तिला वेडं ठरवण्याचा प्रयत्न केलास तिच्या अश्रूच्या प्रत्येक थेंबासाठी। मुळे फक्त अबोलीच नाही तर माझं अख्खं कुटुंब होरपळलंय। आता तुझा अंत निश्चित आहे, असं बोलत अंकुश आणि अबोली दोघेही त्यांच्या हातातील घंटेने त्याला मारू लागतात। तर अंकुश चिडूनच म्हणतो की आणि काय रे, तू कलाकार आहेस ना? कलाकारासाठी रंगमंच म्हणजे मंदिर असतं आणि एका कलाकाराचं त्याच्या कलेतून लोकांचं मनोरंजन करून त्यांना शिकवण देणं हेच त्याचं कर्तव्य असतं। परंतु तू काय केलंस? तुझ्या या कलेच्या जोरावर सर्रास गुन्हे करत सुटलास। तर अबोली आता बहुरूप्यासमोर ती घंटा वाजवत म्हणते की नाटक सुरू झाल्यावर हा असाच आवाज येतो ना, परंतु आजचा हा आवाज म्हणजे तुझं नाटक कायमचं संपलेलं असेल। आणि ती जोरानेच त्याच्या चेहऱ्यावर वार करते। या वारामुळे त्याचा चेहरा रक्ताळलेला असतो। बहुरूपी आता घायाळ झालेला असतो, त्याला पकडून ठेवलेलं असतं। अबोली रागानेच म्हणते की तू विनाकारण मला, त्या पल्लवीला आणि त्या लहान लेकराला शार्दूलला त्रास दिलास। एवढंच काय तर त्याच्यापासून त्याची आई कायमची दूर केलीस। अंकुश बोलतो, तू मला कैद करून ठेवलंस आणि एका खोट्या पोलीस अधिकाऱ्याचा वेश घेऊन एका सिनियर पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी केलीस। तर अबोली म्हणते की तू मला भूत बनून घाबरवलंस ना, असं म्हणत आता त्या बहुरूप्याच्या पापाचा पाढा वाचत अंकुश आणि अबोली एकामागोमाग एक जोरजोराने त्याच्यावर घंटेने प्रहार करत असतात। अखेरीस हा बहुरूपी घायाळ होऊन खाली कोसळतो। नंतर अंकुश आणि अबोली एकमेकांशेजारी उभे असतात। तर हा बहुरूपी कसा बसा उठलेला असतो। अंकुश आणि अबोली एकाच आवाजात बोलतात की आता तिसरी घंटा, तुझ्या नायनाटाची, तुझ्या अंताची। तुझा खेळ कायमचा खल्लास, आज तुझ्या या नाटकावर कायमचा पडदा पडणार, असं म्हणत दोघेही एक सोबत जोरानेच त्याच्यावर घंटेने प्रहार करतात। तेव्हा हा बहुरूपी बेशुद्ध होत खाली कोसळतो। त्यानंतर अंकुश आणि अबोली दोघेही प्रेमाने एकमेकांना मिठी मारतात आणि तिथून जायला निघालेले असतात। तेव्हाच हा बहुरूपी उठतो, त्याच्या हातात बंदूक असते आणि तो रागानेच म्हणतो की तुम्हाला काय वाटलं मी मेलो का? परंतु तुम्हाला संपवल्याशिवाय मी मरणार नाहीये। अंकुश आणि अबोली धक्क्यानेच पाहू लागतात। बहुरूपी म्हणतो की माझी कार्तिकी खूप श्रीमंत होती, कशावरून तुम्हीच तिला फितवलं, फसवलं नसेल? ती विजया तुम्हालाच सामील नसेल हे कशावरून? तर विजयाला तर तिच्या पापाची शिक्षा मी दिलीच आहे। ती तर स्वतःला माझा बॉस समजत होती। त्या दिवशी तर तिने कहरच केला। त्याने विजयाला कशा पद्धतीने मारलं ते सांगत असतो आणि पुढे म्हणतो की आज तुम्ही दोघे देखील संपणार। बहुरूपी अंकुशवर गोळी चालवण्याच्या आत एका क्षणातच अंकुश पटकन बंदूक काढतो आणि त्याच्यावरच गोळी झाडतो। बहुरूपी ओरडतच खाली कोसळलेला असतो। त्यानंतर अंकुश जाऊन रुमालात त्याची बंदूक हातात घेतो आणि मी ॲम्ब्युलन्स बोलावतो असं सांगून तिथून निघून जातो। अबोली देखील जायला निघते। तेव्हाच हा बहुरूपी म्हणतो की अबोली, शेवटी तू मला संपवलंस, परंतु मी गेलो म्हणून तुमचे प्रश्न सुटणार नाहीये, तर आता ती येते। तेव्हा अबोली कोण ती असा प्रश्न करते। त्यावर हा बहुरूपी सांगतो की मनवा येतीये। अबोली कोण मनवा असं विचारते। तेव्हा बहुरूपी म्हणतो की प्रत्येक मुखवट्यामागे एक चेहरा असतो। जर का तू शिंदे कुटुंबावरचा मुखवटा काढशील ना, तेव्हा तुला दिसेल। चेहरा पाहून तू तर हादरशीलच, परंतु अख्खं शिंदे कुटुंब उद्ध्वस्त होईल। मी तिला पाहिलंय, मनवा येतीये, असं बोलतच तो आता अखेरचा श्वास घेतो। नंतर लगेचच अंकुश तिथे येतो। तेव्हा अबोली सांगते, सर बहुरूपी खरंच गेलाय। तर आता काही वॉर्ड बॉय आणि पोलीस येऊन त्या बहुरूप्याची डेड बॉडी तिकडनं घेऊन जातात। अबोली तर बहुरूप्याचं शेवटचं बोलणं ऐकून सुन्न झालेली असते। अंकुश विचारतो, काय झालंय ग? अबोली म्हणते, सर काही नाही, मला आपल्या घरी जायचंय, आणि ती अंकुशला मिठी मारते। त्यानंतर काही वेळाने अंकुश आणि अबोली चाळीत येऊन पोहोचतात। अबोलीला असं गप्प गप्प पाहून अंकुश म्हणतो, त्या नाट्यगृहातून बाहेर पडल्यापासून मी पाहतोय तू शांत शांत आहेस, काहीच बोलत नाहीये, काय झालंय? अबोली म्हणते, सर काही नाही। अंकुश बोलतो, नक्कीच तुझ्या मनात काहीतरी सुरू आहे।
तेव्हा अबोली घाबरतच म्हणते, सर तो बहुरूपी मला असं म्हणाला की आपल्या आयुष्यात कोणीतरी मनवा नावाची व्यक्ती खूप मोठं वादळ घेऊन येणार आहे आणि शिंदे कुटुंबावरचा मुखवटा काढला ना, जो चेहरा दिसेल ना, ते पाहून सगळं शिंदे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे. ऐकून अंकुश म्हणतो, अगं जाताने तो तुला घाबरवण्यासाठी काहीतरी बोलला असेल, काहीतरी डाव असेल हा त्याचा. परंतु अबोली म्हणते, नाही सर, तो मरताने माझ्याशी खोटं नाही बोलणार. अंकुश म्हणतो, ठीक आहे, मी चौकशी करेन, परंतु तू आता रिलॅक्स राहा. आणि तितक्यातच रोहन व तुषार धावतच येतात. दादा आणि वहिनी आले असं म्हणत सगळ्यात चाळकऱ्यांना आवाज देतात. अंकुश आणि अबोली आता चाळीत येतात. तेव्हा राणीबाई म्हणतात की अबोलीने खरंच बाजी मारली. तर रोहन म्हणतो की होय, अबोली वहिनी जे बोलतात ना ते करून दाखवतात. रमा देखील धावतच बाहेर येते. तर आता राणे काका आणि चाळीतील इतर सर्वच जण अबोलीशी चुकीच्या पद्धतीने वागले म्हणून तिची माफी मागू लागतात. अबोली म्हणते, हे बघा, तुम्ही माझी माफी मागू नका, उलट मी तुमची सगळ्यांची माफी मागते, कारण मला तुम्हा सगळ्यांशी हे असं वागावं लागलं. परंतु त्या बहुरूप्याला पकडण्यासाठी मला ते करावं लागणार होतं. रमा प्रेमानेच अबोलीला मिठी मारत म्हणते की मला खरंच खूप काळजी वाटत होती ग, परंतु तू सगळ्या संकटांवर मात करून स्वतःला आणि अंकुशला परत घेऊन आलीस. नंतर राणीबाई आता चाळीतील सर्वांच्याच वतीने अंकुश अबोलीची दृष्ट काढतात आणि प्रेमानेच दोघांचंही औक्षण करत तोंड गोड करत म्हणतात की आता लवकरच आम्हाला गोड बातमी देखील कळू द्यात. तेव्हा आता सर्वच जण हसू लागतात. तर तुषार म्हणतो की पण या सगळ्यात आपलं नवीन वर्षाचं सेलिब्रेशन राहून गेलं. तेव्हा अंकुश म्हणतो की करूयात, नवीन वर्षाचं सेलिब्रेशन धूमधडाक्यात करूया. तेव्हा सर्वच जण खूप खुश होतात. अंकुश आता चाळीतील सर्वांनाच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि त्यानंतर काही वेळाने रमा अबोलीची वेणी बांधून देत असते आणि म्हणते की या सगळ्यात तुला खूप त्रास झाला, जर का तुला काही झालं असतं तर माफ कर ग, मी तुला साथ द्यायला हवी होती. तेव्हा अबोली म्हणते, आई हो, काहीही काय बोलताय. तर आता राघू आणि आजी देखील अबोलीची माफी मागत म्हणतात की आम्ही तुला साथ द्यायला हवी होती. तेव्हा अबोली म्हणते, या सगळ्यात मला अंकुश सरांची साथ होती म्हणूनच मी हे सगळं करू शकले आणि आता झालंय ना सगळं, त्यातनं तो विषय नकोच आता. तेव्हा रमा म्हणते की हो ठीक आहे, तू तयार हो. आणि त्या तिघीही आता बाहेर निघून जातात. आणि तितक्यात अबोली बाहेर पाहते, समोर कोणीही नसतं, परंतु तिला कुणाची तरी चाहूल लागते. अबोली खूप घाबरते. पटकन स्प्रेची बॉटल हातात घेत घाबरतच पुढे जात म्हणते, आई, राघू तुम्ही आहात का? आणि तेव्हाच अचानक अंकुश समोरून येतो. अबोली त्याच्या डोक्यात बॉटल मारणार असते. अंकुश घाबरतच म्हणतो, अरे बापरे. तर अबोली म्हणते, सर तुम्ही होता का? चोरून का बघत होतात? तेव्हा अंकुश हसतच म्हणतो, त्याचं काय आहे ना, माझी बायको इतकी गोड स्माइल करत होती, आता इथे काय स्वतःच्या बायकोला पाहण्याची देखील चोरी आहे काय? मी दुसऱ्यांच्या बायकांना बघीन असं बोलून जातो. तर चुकून अबोलीच्या हातातील बॉटल त्याच्या डोळ्याला लागते. अबोली घाबरतच म्हणते, सर सॉरी, लागलं का तुम्हाला? अंकुश आता मुद्दामच नाटकं करत, होय खूप लागलंय ग, दुखतंय असं बोलत असतो. अबोली प्रेमानेच त्याच्या डोळ्यावर फुंकर मारत असते आणि त्यानंतर म्हणते की सर तुम्ही हसताय, मस्करी करताय ना माझी? अंकुश म्हणतो, अगं मी का मस्करी करेल? अबोली रुसूनच बाजूला निघते. तेव्हा अंकुश लगेचच खेचतच तिला जवळ ओढतो आणि अबोली प्रेमानेच त्याला मिठी मारते. म्हणतो, आपण असेच आयुष्यभर सोबत राहूया. तर अबोली हसतच म्हणते, आता ही साथ कधीच नाही सोडायची. तर पुढील भागात एक मुलगा आता घरात लपण्यासाठी येतो. आजी त्याला मदत करते. त्यानंतर जेव्हा दुसरी मुलगी त्याला शोधायला येते, अबोली म्हणते, मला तर तो दिसलाय. तेव्हा ती मुलगी म्हणते, अबोली मावशी, तुला तो एकटीलाच दिसतो का ग? ऐकताच अबोली मनाशी विचार करते, आता या मुलाला लपायला जशी आजीने मदत केली तसंच तो बहुरूपी तर घरातच असायचा, मग त्याला लपायला कोण मदत करत असेल? तर त्यानंतर अंकुश आता त्या बहुरूप्याचा हस्तिकलश मागायला येतो. तेव्हा तो व्यक्ती सांगतो की आत्ताच एक मुलगी आली होती, तिथे हस्तिकलश घेऊन निघून गेली. तेव्हा अंकुश घाबरतच कोण मुलगी असं विचारतो. तो व्यक्ती सांगतो की मनवा नाव होतं तिचं. अंकुश धावतच आता त्या मनवाच्या मागोमाग जाऊ लागतो. तर आता अखेर ही मनवा कोण असेल हे पाहणे खूपच उत्सुकतेचे ठरणार आहे. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.